ठाकरे बंधूंनी मराठीच्या मुद्द्यानंतर आता अदानींवरून भाजपवर टीकास्त्र टाकलंय। धारावीच्या माध्यमातून अर्धी मुंबई अदानींच्या घशामध्ये घातली असा आरोप उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलाय। तर हा अफवांचा बाजार असून पराभवाची भीती दिसतीये असं मुख्यमंत्री म्हणालेत। पाहूयात एक रिपोर्ट। धारावीच्या निमित्ताने अर्धी अधिक मुंबई जवळपास अदानीच्या घशात टाकल्या असं म्हटलं तर ते वावगं नाहीये। मुंबई तोडणार आणि मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंनी प्रचार फोकस करण्याचा प्रयत्न केला। मुलाखतीतून भाजपनं अर्धी मुंबई अदानींच्या घशात घातल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला। धारावीच्या निमित्ताने अर्धी अधिक मुंबई जवळपास अदानीच्या घशात टाकल्या असं म्हटलं तर ते वावगं नाहीये। मुलुंडपासून सुरुवात होते। कांजूरची मिठागर टाकलेत, दहिसरचं टाकले, कुर्ला मदर डेअरी टाकले। सगळी मुंबई जी आहे ती म्हणजे ही सगळी झोपडपट्टी तिकडे हलवायची आणि धारावीला मोठे टॉवर बांधायचे। तर याला गंभीरतेनेच मी घेत नाही। याचं कारण त्यांच्याकडे दाखवायला काही नाही, 25 वर्षात काही काम केलं नाही, त्यामुळे अफवांचा बाजार उठवून आपल्याला मतं मिळू शकतील असं जे त्यांना वाटतंय, मला असं वाटतं 16 तारखेला हे स्पष्ट होईल। त्यांच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही। 100% पराभव डोळ्यासमोर दिसतोय, म्हणूनच हे राजकारण चाललेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंच्या आरोपांना अफवांचा बाजार म्हटलं, तर धारावी पाठोपाठ राज ठाकरेंनीही अदानींवरून भाजपवर थेट हल्लाबोल केला। अंबानी आधीपासूनच मोठे आहेत, पण मोदी मोठे झाल्यानंतरच अदानी मोठे झालेत। मोठमोठे प्रोजेक्ट मोदींनी अदानींना दिले अशी टीका राज ठाकरेंनी केली। अदानी आणि अंबानी यांच्यामधला जर समजा तुम्हाला मेजर फरक, तर मोदी मोठे व्हायच्या अगोदरपासून अंबानी मोठे होते। पण अदानी हा मोदी मोठे झाल्यानंतरच मोठा झालेला आहे। म्हणजे मोदी ज्या वेळेला गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्याच वेळेला त्यांना तो पोर्ट मिळालेला आहे, मुंद्रा पोर्ट। आणि मग पंतप्रधान झाल्यानंतर त्या अनेक गोष्टी मिळालेल्या आहेत। मग राज ठाकरे त्यांच्या घरी का गेले? मग राज ठाकरेंनी त्यांना आपल्या घरी का बोलवलं? मग राज ठाकरे अनेक उद्योगपतींच्या घरी, आणि ते ज्यांच्यावरती आक्षेप घेतात त्या सुद्धा उद्योगपतींच्या घरी जातात, त्यांना आपल्या घरी बोलवतात, त्यांना आलिंगन घालतात, त्यांचं आपल्या घरामध्ये स्वागत करतात। मग ही दुटप्पीपणाची भूमिका नाही का? ही ढोंगीपणाची भूमिका नाही का? अदानींवरून टीका झाल्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरेंचा हा ढोंगीपणा असल्याचं म्हटलं। अदानी कसे राज ठाकरेंच्या घरी येऊन गेले याची आठवण साटम यांनी राज ठाकरेंना करून दिली। 20 वर्षांनंतर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले, पण याआधीचा राज ठाकरेंच्या भूमिकांचा इतिहास पाहिला तर ते भाजपच्याच बाजूने अधिक झुकलेले आहेत। अगदी वर्षभराआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आणि शिवाजी पार्कच्या सभेत मोदींच्या मंचावरही राज ठाकरे हजर होते। मात्र भाजपकडून आपल्याला काही चांगलं घडेल अशी अपेक्षा होती, अशी प्रतिक्रिया पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंसोबत एकत्र आल्यानंतर त्यांनी दिली। जे महत्वाचे जे प्रश्न आहेत याच्यावरती मला असं वाटतं की मी जो बघत होतो की बाबा ह्यांच्याकडनं काहीतरी घडेल, काही गोष्टी घडतील, आत्ताही मला वाटलं की बाबा काहीतरी गोष्टी घडतील। मूळ प्रश्नांकडे लक्षच नाही आणि त्याच्यामुळे खाली लक्ष नाही, फक्त निवडणुका बघायच्या, माणसं ढापायची, पैसे वाटायचे। कुठे त्यांचंच वाक्य होतं, कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र, असा महाराष्ट्र होता। अहो, पण मला वाटतं की मोदी साहेबांसाठीच प्रचार बिनशर्त पाठिंबा आदरणीय राजसाहेबांनी दिलेला। आत्ता 12 महिन्या अगोदर 12 महिन्यामध्ये असे काय उन्हाळा पावसाळा आला की बिनशर्तचं एवढं सगळं बिघडलेलं आहे, मलाच कळलेलं नाही। अचानक कसं तुम्हाला जिथे बोंगे बंद करणारे मदरसा आणि मस्जिदीमध्ये तुम्ही बघा हत्यार ठेवलं आहे की नाही हे बोलणारे आदरणीय राजसाहेब ठाकरे, अचानक तुम्हाला महाकुंभवर एवढी खास यायला लागली, पाण्यावर एवढी खास यायला लागली, एवढं तुम्हाला मुसलमानांबद्दल प्रेम वाढायला लागलं, हे जिहादी हृदय सम्राटच्या मांडीला मांडी लावून एकाच सोपावर बसण्याचा परिणाम आहे का? उद्धव ठाकरेंनी ते काय हिरवा गुलाल थोडा राजसाहेबांच्या पण डोक्यावर लावला आहे का असा संशयाला लागलेला आता। 25 वर्षातली सत्ता टिकवून ठेवण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे। आता उद्धव ठाकरेंसोबत मनसे देखील आहे। मात्र विधानसभेतला मुंबईकरांचा मूड पाहिला तर भाजप आणि शिंदेचे 21 आमदार आले आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 आमदार निवडून आले। आता महापालिकेचा मुंबईकरांचा मूड 16 तारखेलाच कळेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.